सरपंच देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल करणार या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सीआयडी पथक मकोका कोर्टामध्ये हे आरोपपत्र दाखल करणार आहे। या क्षणाची महत्त्वाची बातमी, बीडमध्ये संतोष देशमुख सरपंच यांची हत्या झाली होती आणि त्यानंतर एक महत्त्वाची अपडेट या प्रकरणात समोर येते। बीडचं सीआयडी पथक दोषारोप पत्र दाखल करणार असल्याची माहिती समोर येते। सीआयडी पथक मकोका कोर्टामध्ये हे आरोपपत्र दाखल करणार आहे। तर 1,500 पानांचं हे आरोपपत्र आहे जे दाखल केलं जाणार आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी योगेश काशीत फोन लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, अतिशय महत्त्वाची अपडेट बीड हत्या प्रकरणामध्ये समोर येते। आरोपपत्र दाखल केलं जाणार आहे, काय अधिक माहिती? नक्कीच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज 79 दिवस पूर्ण झालेले आहे। या संपूर्ण हत्या प्रकरणामध्ये आज आपण बघू शकतो की संपूर्ण राज्यामध्ये खळबळ उडवताना पाहायला मिळाली किंवा संपूर्ण राज्यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शासन झालं पाहिजे अशी देखील मागणी करण्यात आली। आज तेच दोष आरोपपत्र जे आहे ते दिल्लीच्या न्यायालयामध्ये मकोका कोर्टासमोर सूर्यकांत पाटील यांच्या कोर्टाकडे आज ते सुपूर्द करण्यात येणार आहे। सीआयडी आणि एसआयटीच्या संयुक्त पद्धतीने हे दोषारोपपत्र, त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि मकोका अंतर्गत कारवाई आणि खंडणी आणि अट्रॉसिटी प्रकरणात तीनही वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत आणि तीनही वेगवेगळ्या गुन्ह्याचे दोषारोपपत्र आज बीडच्या मकोका कोर्टासमोर सध्याला आता सीआयडीचे अधिकारी आणि एसआयटीचे अधिकारी, तपासी अधिकारी अनिल गुजर आणि किरण पाटील बीडच्या न्यायालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि तेच दोषारोपपत्र आता न्यायालयाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे। नक्कीच, धन्यवाद योगेश तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। तर या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, 1,500 पानांचं आरोपपत्र हे दाखल करण्यात येणार।